26 नवंबर 2049 को पूरे देश में भारत देश में संविधान अपनाने का जो दिन है वो 26 नवंबर के दिन पूरे देश में मनाया जाता है। संविधान अपनाने के दिन के तौर पर उसे याद किया जाता है। संविधान दिन गौरव समिति द्वारा एक भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया था। हमारे साथ प्रकाश जी है। प्रकाश जी, क्या बताना चाहेंगे, किस तरह का कार्यक्रम था और भारतीय संविधान को बचाने की जो जिम्मेदारी जिस तरह से आप लोगों ने बैनर पर प्रिंट किया गया है, क्या बताना चाहिए? भारतीय संविधान दिन गौरव समिति कामठी द्वारा आयोजित भारतीय लोकशाही आणि संविधान वाचविणे ही समस्त भारतीयांची जबाबदारी या विषयावर एका अत्यंत महत्त्वपूर्ण परिसंवादाचं आयोजन झालं आणि या परिसंवादाचे अध्यक्ष होते आमचे डॉक्टर विजय पाटील सर आणि प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सर्जनादित्य मनोहर लाभले होते। मी या परिसंवादाचा उद्घाटक होतो। खरं म्हणजे 1950 पासून तर 2023 पर्यंत म्हणजे या देशामध्ये संविधान संस्कृती लागू झाल्यानंतर जसा भारत पाहिजे होता तसा भारत या 73 वर्षामध्ये दिसला नाही। या देशामध्ये अजूनही जातींच्या अस्मिता, धर्मांच्या अस्मिता, लिंगभेद आणि हे सगळे अहंकार अतिशय टोकदार झालेले आहेत। हे संविधानाचं ध्येयाचं राजकारण जर या देशातल्या राजकारण्यांनी स्वातंत्र्यानंतर केलं असतं तर संविधानाच्या ध्येयाचं भारत आज आपल्याला दिसला असता। आणि आज 2014 पासून देशाचं राजकीय वातावरण बदललेलं आहे। सत्तेत गेलेले जे लोक आहेत हे लोक या देशाचा चेहरा बदलवू पाहत आहेत। या देशाला भारत राष्ट्र करण्याऐवजी भारत हा शब्दच या देशातल्या सत्ता स्वामींना मंजूर नाही। त्या देशाला ते हिंदू राष्ट्र करू पाहत आहेत आणि या देशाचं संविधान ते बदलवू पाहत आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर संविधान आणि लोकशाही वाचवणं हे कशा प्रकारे आवश्यक आहे हा या परिसंवादाचा एकूणच सूर होता। वक्त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन या विषयासंबंधी केलेलं आहे आणि संपूर्ण अभावग्रस्त लोकांनी एकत्र येऊन ही लढाई लढली पाहिजे असा एक सूर या परिसंवादातून उमटलेला आहे। धन्यवाद। कार्यक्रम के अध्यक्ष विजय पाटिल जी भी है। पाटिल साहब, क्या बताना चाहेंगे कार्यक्रम की रचना और कौन कौन आपके कार्यक्रम में उपस्थित हुआ, थोड़ा उस पर रोशनी डालिए। संविधान दिन गौरव समिति की ओर से भारतीय संविधान और लोकशाही बचाना समस्त भारतीयों की जवाबदारी है, इसके ऊपर यह चर्चा सत्र हुआ। इसमें उद्घाटक के तौर पर प्राध्यापक डॉक्टर प्रकाश राठौर सर हमको उन्होंने इस कार्यक्रम का उद्घाटन किया। उसमें सम्मानीय डॉक्टर सर्जनादित्य मनोहर साहब, माननीय मुफ्ती अनिक जकी फलाफलाई साहब, इन्होंने मार्गदर्शन किया है। हम सब लोगों ने जो इस देश के अंदर में जो चित्र चल रहा है, आज धर्मांध शक्ति जो अवसर उठा रही है और शोषित पीड़ित समाज के ऊपर में जो अन्याय हो रहा है, नौकरी के दरवाजे बंद हो रहे हैं, शिक्षा के दरवाजे बंद हो रहे हैं, शिक्षा की फीस बढ़ाई जा रही है और यहाँ के ST OBC माइनॉरिटी के लोगों ने पढ़ना नहीं चाहिए, इनको नौकरी नहीं बनना चाहिए, इस तरह का षड्यंत्र इस देश के अंदर में चल रहा है। इसका मुकाबला करने के लिए और ये सारी जो चीज़ें हो रही है संविधान विरोधी हो रही है और संविधान बचाने के लिए हम सब लोगों को एकजुट होकर संघर्ष करने की आवश्यकता है। यहाँ से ये संदेश हम लोगों ने दिया हुआ। तो डॉक्टर सर्जनादित्य मनोहर जी भी है। सर, क्या बताना चाहेंगे आज कार्यक्रम के बारे में? या देशामध्ये संविधान संस्कृती रुजली तेव्हापासून संविधानाच्या ध्येयातील भारत निर्माण झालेला नाही। खरं म्हटलं म्हणजे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नेहरूजी किंवा एकूणच त्या काळातील जे राजकीय महापुरुष होते यांचं जे राजकारण होतं ते राजकारण देशहिताचं राजकारण होतं। आजचं जे राजकारण आहे हे राजकारण देशहिताचं नाही राहिलं आहे। तेव्हाच्या राजकारणामध्ये एक राष्ट्रवाद होता, समाज होता, सांस्कृतिक आणि संवैधानिक मूल्य होती। आताच्या राजकारणामध्ये ही मूल्य रसातळाला गेलेली आहेत आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये तुमच्या संविधानिक मूल्यांची
पायमल्ली होत आहेत. तुमचे जे हक्क आहेत, तुमचे जे अधिकार आहेत, हे सगळे हिरावून घेतल्या जात आहेत आणि या ठिकाणी एक धर्माचं राष्ट्र तयार करण्याचं षडयंत्र रचल्या जात आहेत. हे सगळं षडयंत्र हाणून पाडावं या निमित्ताने हा जो विषय या ठिकाणी परिसंवादाला घेतला होता, त्या परिसंवादाच्या माध्यमातून या सगळ्या अभावग्रस्तांनी, या देशातल्या सगळ्या वंचित, शोषित, पीडित, अभावग्रस्त लोकांनी एक येऊन एक आपली वज्रमूठ तयार करावी आणि इथल्या धर्मांध सत्तेला सशक्तपणे उत्तर द्यावं, हाच या परिसंवादात एकूण सूर होता. वीडियो के प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक। ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामठी।